उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी शरद पवारांचा पक्ष अतिशय दुबळा झालेला आहे, तेव्हा त्यांची बदनामी करणं की त्यांची मनोज जरांगेंना फूस आहे असा आरोप भाजपवाले करतच नाही, कारण तशी स्थितीच नाही आहे. मग आता कोणाला टार्गेट करायचं भाजपने असा प्रश्न आहे त्यांच्या पुढे. पण ज्यांना तुम्ही टार्गेट केलं, राजेश टोपेंना, त्यांनाच तुम्ही त्यांच्या पक्षात घेणार असाल. शरद पवारांच्या काही लोकांना तुम्ही तुमच्या पक्षात घेणार असाल आणि शरद पवारांचा आशीर्वाद आहे जरांगेंना, कारण ते मराठा समाजाचे, मराठा स्ट्रॉंगमन म्हटलं जातं शरद पवारांना. असं करून जरांगेंना बदनाम करायचं, शरद पवारांवरती आरोप करायचा. शरद पवार म्हणाले की मी त्यांना भेटलो, त्यानंतर माझा काहीही संपर्क नाही त्यांच्याशी. भाजपवाले हे असा अपप्रचार करतात. जर तुम्ही त्यांच्यामध्ये गेला नाही, त्यांच्यामध्ये सामील झाला नाही, तर तुमची बदनामी करतात, चिखलफेक करतात, चारित्र्य हनन करतात. आणि हेच मनोज जरांगेंना हाच अनुभव आलेला आहे. पण ही वृत्ती अतिशय वाईट आहे. माझ्या मते हे जरांगे लक्षात ठेवतील. आणि जरांगेंचा फडणवीसांवरती राग आहे तो यासाठी आहे की बोलायचं गोड, बोलायचं मधुर आणि प्रत्यक्षात वेगळंच काही करायचं.